कोपरगाव येथील मेथडिस्ट चर्च येथे गुड फ्रायडे महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी रेव्हरंट अजय भोसले, सर्जीराव गायकवाड, अशोक नायडू, राजन त्रिभुवन, पद्माबाई कोपरे, राजेंद्र ओहोळ, प्राध्यापक किशोर कदम यांनी बायबलच्या वचनावरती प्रकाश टाकत संपूर्ण जनसमुदायासाठी प्रभू येशूकडे प्रार्थना केली। सुवार्थ कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर कदम यांनी गुड फ्रायडे म्हणजे नेमकं काय हे सांगत असताना प्रभू येशूने आपल्या प्राणाचे बलिदान करून सर्व अपराध स्वतःवरती घेतले व संपूर्ण जगाला नरकाच्या अग्नीपासून कसे वाचवले हे पटवून दिले। प्रभू येशू हा कोणत्याही विशिष्ट धर्माचा किंवा संप्रदायाचा नसून आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला त्याच्या जिवंतपणाचा भास होतो। प्रभू येशू क्षमाशील आहे हे देखील यावेळी सांगण्यात आलं। वधस्तंभावरील दुःख सहन करत असताना प्रभू येशूने 7 उद्गार काढले। त्याचे मनन व चिंतन गुड फ्रायडेच्या दिवशी कोपरगाव येथील मेथडिस्ट चर्च येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत करण्यात आले। यावेळी परिसरातील अनेक भाविक प्रार्थनेसाठी उपस्थित होते। अविनाश कांबळे, शीतल कोपरे, सुधाकर कोपरे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केलं। गुड फ्रायडे विषयी प्राध्यापक किशोर कदम व प्राध्यापक निखिल लोंढे यांनी अधिक सांगितलंय। नमस्कार मित्रांनो, गुड फ्रायडे संपूर्ण विश्वात आज गुड फ्रायडे साजरा केला जातोय। गुड फ्रायडे गुड का म्हटलं गेलंय? येशू ख्रिस्ताला तो वधस्तंभावरती मारलं, त्याला चापकाचे फटके सहन करावे लागले, त्याला असह्य वेदना झाल्या, असा मरण दिवस येशू ख्रिस्ताचा आज गुड फ्रायडे म्हटलं जात आहे। काय कारण आहे याच्या मागे? हे कारण समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करत आहोत। गुड फ्रायडे येशू ख्रिस्ता वधस्तंभावरती का मरण पावला? बायबल असं सांगतं की मनुष्याने पाप केलं आहे आणि मनुष्य पापी आहे आणि हे पापाचं ओझं घेऊन तो स्वर्गात जाऊ शकत नाही आणि हे पापाचं वेतन मरण आहे आणि हे मरण नाहीसं करण्याकरता स्वतः देव मानव झाला। त्याने मानव रूप म्हणून येशू ख्रिस्त गाईच्या गोठ्यात जन्माला आला। त्याने अनेक चिन्ह चमत्कार केले, त्याने देवाचा संदेश दिला, परंतु सर्वात महत्त्वाचं त्याने शेवटी वधस्तंभावरती प्राण दिला। जे पापाचं वेतन होतं मरण, ते मरण त्याने स्वतःवरती घेतलंय। कारण मनुष्याकरता मनुष्याच्या पापाने हे मरण आलेलं होतं आणि हे मरण नाहीसं करण्याचं काम येशू ख्रिस्ताने केलेलं आहे। त्याच्या मरणाने त्याने जे बलिदान दिलंय त्या बलिदानाद्वारे आपलं तारण झालेलं आहे। असं पवित्र शास्त्र बायबल आपल्याला सांगतं की येशूच्या बलिदानाने, येशूच्या सांडलेल्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा होते, आपल्याला स्वर्गाचं राज्य मिळतं। हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामुळे आपला उद्धार झालेला आहे। जे मनुष्य पापी आहे, आम्ही सर्वजण पापी आहोत, कारण पाप जगामध्ये आलेलं आहे। आपण आपल्या कृतीद्वारे, आपल्या विचाराद्वारे, आपल्या वागणुकीतून आपण पाप केलेलं आहे आणि हे पापाची शिक्षा मात्र जे निष्कलन व्हायला पाहिजे होते, जे निर्दोष निर्दोष अर्पण हवं होतं, ते अर्पण करण्यास लायक मनुष्य राहिला नव्हता। म्हणून देव स्वतः मानव झाला आणि तो मरियाच्या पोटी जन्माला येऊन त्याने वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षा भोगलेली आहे। आपण पापाच्या ओझ्याखाली दबले जात होतो आणि दबलेला माणूस देवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही आणि म्हणून या ओझ्यातून येशू ख्रिस्ताने येऊन ते ओझं स्वतःवरती घेतलं आणि आज 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावरती बलिदान देऊन त्याने स्वतःवरती ओझं घेतलेलं आहे आणि आपल्याला मुक्त केलेलं आहे, आपल्याला मुक्ती दिलेली आहे, आपल्याला तारण दिलेलं आहे, आपल्याला पापांची क्षमा दिलेली आहे आणि प्रभूने आपल्याला स्वर्गाचं दार मोकळं करून दिलं आहे। आज गरज आहे ती विश्वासाची गरज आहे। कारण पवित्र शास्त्र बायबल आपल्याला सांगतं, योहान शुभवर्तमान अध्याय 3 आणि वचन 16 मध्ये म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो। मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपल्याला सांगतं की जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होणार आहे, त्याला स्वर्गाचं राज्य मिळणार आहे, त्याच्या पापाची क्षमा मिळणार आहे, त्याला सैतानी बंधनातून मुक्ती मिळणार आहे आणि हे मुक्ती देण्याचं काम स्वतः येशू ख्रिस्ताच्यावर विश्वास ठेवल्याने होत आहे। कारण बंधूजनो, ही आज आनंदाची बातमी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपले अपराध जे आहे, मानवी अपराध, सर्व अपराध त्याने स्वतःवरती घेतले। कारण वचन आपल्याला स्पष्ट सांगतं, यशाया संदेष्टा याचं अध्याय 53 आणि वचनमध्ये असं म्हटलंय, वचन 5 मध्ये, यशाया 53:5 मध्ये, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कृत्यामुळे
ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. त्याच्या स्पष्ट वचनामध्ये म्हटलंय की आमच्या अपराधामुळे तो घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याला वधस्तंभी दिलेला आहे. येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी मारण्यात आलेलं आहे. त्याचं जरी मरण असेल, त्याचं जरी तो पाचारण पूर्ण करत असेल, तर ते जरी दुःखाची बाब असेल, तर मानवासाठी आनंदाची बाब आहे की नरकाचं द्वार त्याने बंद केले. मरणाची नांगी येशू ख्रिस्ताने मोडलेली आहे आणि मरण नाहीसं केलेलं आहे आणि आपल्याला स्वर्गाचं राज्य उघडं करून दिलेलं आहे. आणि बंधुजन हो, म्हणून येशू ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला आहे. येशू ख्रिस्त ख्रिश्चन लोकांसाठीच नाही, तर येशू ख्रिस्त सर्वांचं आहे. देवाचं वचन सर्वांसाठी आहे. त्याची वधस्तंभावरती भोगलेली शिक्षा तुम्हा आम्हा सर्वांसाठी आहे, प्रत्येकासाठी आहे. कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, जगातील कोणतीही भाषा बोलणारा असो, कोणताही माणूस असो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर त्याचं तारण होणार आहे. प्रेज द लॉर्ड सर्वांना. माझं नाव निखिल लोंढे. मी मेथोडिस्ट चर्च कोपरगावमधून बोलत आहे. आजचा हा जो गुड फ्रायडे हा जो काही एक सण आहे, त्या गुड फ्रायडेचं ॲक्च्युली मिनिंग मला तुम्हाला सांगायला आवडेल की प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व जगाच्या पापासाठी वधस्तंभावरती दिला गेला. ही योजना देवाची होती आणि त्याच्यावरती जो कोणी विश्वास करतो त्याची ही पाप गणली जात नाहीत. आणि त्यामुळे हा एक गुड फ्रायडे म्हणून एक सण हा आपल्या सर्वांच्यासाठी आहे. परंतु त्याचं जे मरण त्या वधस्तंभावरती झालं, त्याने ते आपलं सगळं सोसून घेतलं आणि आपल्याला एक चांगलाच लाईफ त्याने दिलं आहे. म्हणून तो आपल्यासाठीच असणारा चांगला दिवस म्हणजेच तो गुड फ्रायडे आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो तो मरण त्याला नाही आहे, तर अनंतकालचं जीवन त्याच्यासाठी आहे. न्यूज रिपोर्टर युनिस इनामदार, S9 मीडिया, कोपरगाव.